मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी जी शिष्यवृत्ती परीक्षा योजना आहे ती म्हणजे NMMS 2022 ही परीक्षा आपली येत्या जून महिन्यामध्ये 19 जून 2022 रोजी होणार आहे। तर परीक्षेमध्ये किती पेपर्स आहेत, ते किती गुणांचे असतात व परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी आपल्याला किती गुण घ्यावे लागतात यावर आपण सविस्तर पहिल्या क्रमांकाचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर या सिरीजमधील हा चौथ्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण पाठ चौथा धारा विद्युत आणि चुंबकत्व तर या पाठावरील आधारित काही मोजके महत्त्वाचे निवडक प्रश्न घेतलेले आहेत। तर त्या प्रश्नांची आपण चांगल्या प्रकारे त्यांच्या स्पष्टीकरणासह तयारी करून घेणार आहोत। तर मित्रांनो, या परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर्स आहेत। पहिला पेपर आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता, एकूण 90 गुण। दुसरा पेपर आहे शालेय क्षमता चाचणी, हा देखील 90 गुणांचा आहे। दुसरा पेपरमध्ये सामान्य विज्ञान हा एकूण 35 गुणांचा आहे। तर येणाऱ्या काही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या 35 गुणांची चांगल्या प्रकारे तयारी करून घेणार आहोत। तर या अगोदरच्या एकूण 3ही व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या। चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। तर यामधील पहिला प्रश्न मित्रांनो तो म्हणजे प्रत्येकी 2 व्होल्ट विभवांतराचे 5 विद्युत घट एकसर जोडणीत जोडले असता बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल? तर हा प्रश्न आपल्या समोर आहे, लक्षामध्ये घ्या। तर आपल्याला माहिती आहे आपण विद्युत घट या चिन्हाने दर्शवत असतो, मोठी रेष त्या बाजूला धनचिन्ह, त्यानंतर छोटी रेष। तर अशा प्रकारे एकूण हे 5 विद्युत घट 1 2 3 4 आणि 5 विद्युत घट हे एकसर जोडणीत जोडलेले आहेत। तर एकसर जोडणीमध्ये ज्यावेळेस आपण विद्युत घट जोडत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी विभवांतराची बेरीज होते आणि प्रत्येकी एक विद्युत घट हा 2 व्होल्टचा आहे, त्यामुळे या ठिकाणी एकूण 10 व्होल्ट इतकं विभवांतर प्रयुक्त होणं आवश्यक आहे। पाहूया आपण पर्याय काय काय दिलेले आहेत। पहिला पर्याय पहा मित्रांनो, 25 व्होल्ट हा तर पर्याय नाही आहे। त्यानंतर 7 व्होल्ट हा देखील पर्याय नाही आहे। त्यानंतर तिसरा पर्याय 3 व्होल्ट आणि चौथा पर्याय 10 व्होल्ट। तर आपलं योग्य उत्तर असेल मित्रांनो 10 व्होल्ट। त्यानंतर पुढे जाऊया, पुढील प्रश्न क्रमांक 2, टिंबटिंब प्रकारच्या विद्युत घटांची मोठा विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता असते। तर आपल्या या पाठामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विद्युत घटांची माहिती दिलेली आहे। तर या पाठामध्ये जेवढे काही विद्युत घट दिलेले आहेत त्यांची तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे। तर या पाठामध्ये कोरडा विद्युत घट, त्यानंतर लेड आम्ल विद्युत घट, निकेल कॅडमियम विद्युत घट अशा प्रकारच्या विद्युत घटांची आपल्याला माहिती दिलेली आहे। तर याची आपण पर्याय पाहूया। पहिला पर्याय कोरडा विद्युत घट, दुसरा पर्याय निकेल कॅडमियम विद्युत घट, तिसरा पर्याय लेड आम्ल विद्युत घट आणि शेवटी चौथा पर्याय तो म्हणजे लिथियम आयन विद्युत घट। कोणता विद्युत घट आपल्याला अधिक प्रमाणामध्ये विद्युत प्रवाह पुरवतो त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तो म्हणजे लेड आम्ल विद्युत घट। हा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत पुरवठा पुरवण्याची याची क्षमता असते, त्यामुळेच मोटारी, ट्रक, मोटरसायकली आणि अखंड विद्युत शक्ती पुरवठा यंत्रे ज्याला आपण UPS असं म्हणत असतो यामध्ये लेड आम्ल विद्युत घट ही वापरत असतो। तर हे जे UPS आहेत हे संगणकामध्ये याचा वापर आपण करत असतो, त्यामुळे योग्य उत्तर आहे मित्रांनो लेड आम्ल विद्युत घट। तिसरा प्रश्न, कुंतल व स्क्रू संहितेला टिंबटिंब असं म्हणत असतात। तर याचे आपण पर्याय पाहूया। पहिला पर्याय विद्युत चुंबक, दुसरा पर्याय विद्युत घंटा, तिसरा पर्याय विद्युत घट आणि चौथा पर्याय तो म्हणजे प्लग कळ। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विद्युत चुंबक, कारण कुंतल व स्क्रू या संहितेला आपल्याला माहिती आहे आपल्या पुस्तकामध्ये एक आकृती दिलेली आहे की त्या ठिकाणी असा एक खिळा आहे आणि या खिळ्याला तारेचे कुंडल जोडलेले आहेत, तारेचे वेटोळे दिलेले आहेत आणि याला आपण विद्युत घट जोडलेला आहे। आणि ज्यावेळेस यामधून आपण विद्युत प्रवाह पाठवत असतो या तारेमधून विद्युत पुरवठा पाठवल्यामुळे या तारेभोवती आणि पर्यायाने या लोखंडी खिळ्याभोवती चुंबकाची निर्मिती होत असते, त्या चुंबकाला म्हणायचं आहे विद्युत चुंबक। त्यामुळे योग्य उत्तर आहे विद्युत चुंबक। प्रश्न चौथा,
टिंबटिंब गट पुन्हा प्रभारित करता येतात? पर्याय पाहूया मित्रांनो. पहिला पर्याय आहे तो म्हणजे लिथियम आयन विद्युत गट, त्यानंतर निकेल कॅडमियम विद्युत गट, त्यानंतर सौर विद्युत गट आणि शेवटचा पर्याय आहे वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. कारण लिथियम आयन विद्युत गट आपण पुन्हा प्रभारित करू शकतो, म्हणजे आपण याला पुन्हा चार्जिंग करू शकतो. त्यानंतर निकेल कॅडमियम आणि सौर हे सर्व उत्तरे योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 5. कोरड्या विद्युत घटात टिंबटिंब व टिंबटिंब असते? पर्याय पाहूया. पहिला पर्याय झिंक क्लोराईड व अमोनियम क्लोराईड, दुसरा पर्याय झिंक क्लोराईड व सल्फ्युरिक ॲसिड, तिसरा पर्याय लेड ऑक्साईड व सल्फ्युरिक ॲसिड, चौथा पर्याय अमोनियम क्लोराईड व सल्फ्युरिक ॲसिड. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 झिंक क्लोराईड व अमोनियम क्लोराईड. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. निकेल कॅडमियम गट टिंबटिंब विभवांतर देतात व पुन्हा प्रभारित करता येतात. म्हणजेच निकेल कॅडमियम या विद्युत घटाद्वारे आपल्याला किती विभवांतर मिळतं त्याची आपल्याला संख्या लिहायची, त्याचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. पहिला पर्याय 1 व्होल्ट, दुसरा पर्याय 1.2 व्होल्ट, तिसरा पर्याय 1.5 व्होल्ट आणि तिसरा शेवटचा पर्याय तो म्हणजे 2 व्होल्ट. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 1.2 व्होल्ट इतके विभवांतर आपल्याला निकेल कॅडमियम या विद्युत घटाद्वारे मिळत असतात. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. विद्युत प्रवाहाचे SI एकक टिंबटिंब आहे. म्हणजे SI एकक प्रणालीमध्ये विद्युत प्रवाह खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजला जातो याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. पहिला पर्याय एम्पियर, दुसरा पर्याय व्होल्ट, तिसरा पर्याय ओहम आणि चौथा पर्याय तो म्हणजे कुलोम. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तो म्हणजे पर्याय क्रमांक 1 एम्पियर. कारण विभवांतराचे एकक व्होल्ट आहे, रोधाचे एकक ओहम आहे आणि विद्युत प्रभाराचे एकक कुलोम आहे. त्यामुळे योग्य उत्तर येतं एम्पियर. पुढील प्रश्न क्रमांक 8. लेड आम्ल विद्युत घटात लेड ऑक्साईडचे विद्युत अग्र टिंबटिंबामध्ये बुडवलेले असते. हा प्रश्न झाला. ह्याचे पर्याय पहा मित्रांनो. पहिला पर्याय विरल सल्फ्युरिक आम्लामध्ये, दुसरा पर्याय सहत सल्फ्युरिक आम्ल, तिसरा पर्याय विरल हायड्रोक्लोरिक आम्ल आणि चौथा पर्याय सहत हायड्रोक्लोरिक आम्ल. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विरल सल्फ्युरिक आम्ल. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 9. चुंबक सूचीमध्ये टिंबटिंब असते. पर्याय पाहूया. पहिला पर्याय घट, दुसरा पर्याय चुंबक, तिसरा पर्याय प्लग कळ आणि शेवटी चौथा पर्याय बॅटरी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 चुंबक. म्हणजेच चुंबक सूचीमध्ये चुंबक असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 10. विद्युत घटाच्या धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजेच त्या घटाची टिंबटिंब होय. तर याचे पर्याय पहा मित्रांनो. पहिला पर्याय विभव, दुसरा पर्याय चुंबकत्व, तिसरा पर्याय विभवांतर आणि शेवटी चौथा पर्याय वरील पैकी नाही. तर विभव म्हणजे विद्युत घटामधील विद्युत ऊर्जेची पातळी, त्याला आपण विभव म्हणत असतो. एका ठिकाणी ज्या ठिकाणी धनाग्र त्या ठिकाणी विद्युत ऊर्जेची पातळी म्हणजे विभव हे अधिक असतं आणि ऋणाग्राकडे विभव हे कमी असतं. आता या विभवातील फरक म्हणजे विभवामधील अंतर त्यालाच आपण विभवांतर असं म्हणत असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 विभवांतर. कारण लक्षात घ्या धनाग्र आणि ऋणाग्र यांच्यामधील विभवातील फरक म्हणजे विभवातील फरक म्हणजेच विभवांतर. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 11. एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युतधारा तारेभोवती टिंबटिंब निर्माण करते. तर याचा पर्याय पहा. पहिला पर्याय तो म्हणजे विभव, दुसरा पर्याय विद्युत प्रवाह, तिसरा पर्याय गुरुत्वाकर्षण, चौथा पर्याय चुंबकत्व. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो चुंबकत्व. पर्याय क्रमांक 4. कारण आपल्याला माहिती आहे की एखाद्या विद्युत वाहकामधून ज्यावेळेस आपण विद्युतधारा पाठवतो त्यावेळेस त्या वाहकाच्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतं म्हणजेच चुंबक तयार होतं. पुढील प्रश्न क्रमांक 12. अनेक विद्युत घटांच्या एकसर जोडणीला
टिंबटिंब असे म्हणतात. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो, पर्याय पाहूया अगोदर. पहिला पर्याय निकेल कॅडमियम घट, दुसरा पर्याय कोरडा घट, तिसरा पर्याय बॅटरी आणि चौथा पर्याय वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो बॅटरी. पर्याय क्रमांक 3. तर अनेक विद्युत घट जर आपण एकसर जोडणीमध्ये जोडलेले आहेत त्याला आपण बॅटरी असं म्हणत असतो. आपल्या घरामध्ये तुम्ही बॅटरी पाहिली असेल की त्या बॅटरीमध्ये अनेक सेल हे एकसर जोडणीमध्ये जोडलेले असतात आणि याला पुढे बल्ब लावलेला असतो. तर या सेलचा विद्युत घटाचा विभवांतरामुळे या ठिकाणी प्रकाश ऊर्जा निर्माण होते. तर या जोडणीला आपण बॅटरी म्हणत असतो. यालाच मराठीमध्ये विजेरी असं देखील म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न क्रमांक 13. या खुणेला टिंबटिंब म्हणतात. ही खूण काळजीपूर्वक पहा मित्रांनो. तर याला काय म्हणतात? पहिला पर्याय विद्युत बल्ब, दुसरा पर्याय विद्युत घट, तिसरा पर्याय प्लग कळ, चौथा पर्याय विद्युत परिपथ. तर प्रश्न अतिशय सोपा आहे. तर याला विद्युत घट असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 14. लेड आम्ल विद्युत घटाच्या 2 विद्युत अग्रामधील विभवांतर सुमारे टिंबटिंब इतके असते. पहिला पर्याय 1 व्होल्ट, दुसरा पर्याय 1.2 व्होल्ट, तिसरा पर्याय 1.5 व्होल्ट आणि शेवटी चौथा पर्याय 2 व्होल्ट. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. 2 व्होल्ट इतकं विभवांतर आपल्याला लेड आम्ल विद्युत घटाच्या 2 अग्रामध्ये हे मिळत असतं. निकेल कॅडमियम विद्युत घटामध्ये मिळणारं विभवांतर हे 1.2 व्होल्ट असतं आणि कोरड्या विद्युत घटामध्ये मिळणारं विभवांतर हे 1.5 व्होल्ट असतं. त्यामुळे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 15. टिंबटिंब ही अदिश राशी आहे. पर्याय पाहूया. पहिला पर्याय बल, दुसरा पर्याय त्वरण, तिसरा पर्याय वेग आणि चौथा पर्याय विद्युत धारा. अदिश राशी म्हटलं जी राशी व्यक्त करण्यासाठी दिशेची आवश्यकता नसते. त्यामुळे याचं योग्य उत्तर असेल विद्युत धारा किंवा विद्युत प्रवाह. पुढचा प्रश्न क्रमांक 16. विद्युत घंटेचे कार्य धारा विद्युतच्या टिंबटिंब परिणामावर आधारित असते. पर्याय पहिला औष्णिक, दुसरा पर्याय रासायनिक, तिसरा पर्याय चुंबकीय आणि शेवटचा पर्याय प्रकाशीय. त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो चुंबकीय. पर्याय क्रमांक 3 म्हणजेच विद्युत घंटेचे कार्य धारा विद्युतच्या चुंबकीय परिणामावर आधारित असतं. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 17. कुलोम हे टिंबटिंब SI एकक आहे. कुलोम कशाचे एकक आहे हे आपल्याला सांगायचं आहे. पहिला पर्याय पहा विद्युत प्रवाहाचे एकक तर एम्पियर आहे. त्यानंतर विद्युत रोधाचे एकक हे ओहम आहे. त्यानंतर विद्युत विभवाचे एकक व्होल्ट आहे. शेवटचा पर्याय विद्युत प्रवाहाचे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 विद्युत प्रभाराचे कुलोम हे एकक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. पुढे थोडंसं आता प्रश्नामध्ये बदल झालेला. इथून पुढे जे येणारे प्रश्न आहेत हे आपल्याला खालील विधाने चूक का बरोबर ते लिहायचे आहेत. आणि जर एखादं विधान चूक असेल तर त्याचं योग्य विधान देखील आपल्याला या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 18. विद्युत विभवाचे SI एकक एम्पियर हे आहे. तर आपल्याला याचं विधान चूक आहे का बरोबर आहे हे सांगायचं. पहिला पर्याय चूक, दुसरा पर्याय बरोबर. तर लक्षात घ्या ही विधान चूक आहे कारण विद्युत विभवाचे SI एकक हे व्होल्ट आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 19. विद्युत परिपथातील वाहक तारेमधील सांकेतिक विद्युत प्रवाह विद्युत घटाच्या धन टोकाकडून ऋण टोकाकडे वाहतो. ही विधान चूक आहे का बरोबर आहे हे आपल्याला सांगायचं. पहिला पर्याय चूक, दुसरा पर्याय बरोबर. तर विधान पूर्णपणे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रभारित प्रोटॉन आणि ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन ह्या दोघांचाही त्या ठिकाणी प्रवाह निर्माण होतो आणि त्यामुळेच तिथे विद्युत प्रवाहाची निर्मिती होत असते. त्यामुळे हे विधान पूर्णपणे बरोबर आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण पाठ 4 तो म्हणजे धारा विद्युत आणि चुंबकत्व या पाठावरील आधारित काही महत्त्वाच्या मुद्द्यावर आधारित आपण महत्त्वाचे प्रश्न निवडलेले होते. त्याविषयी आपण माहिती त्यांच्या स्पष्टीकरणासह अभ्यासलेली आहे. त्यानंतर येणाऱ्या
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान या विषयातील पाठ 5वा अणूचे अंतरंग या पाठावर आधारित काही निवडक प्रश्न घेऊन आपण या NMMS या परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करणार आहोत। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे विज्ञान विषयक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।